नमस्कार. आपल्या धार्मिक संग्रह व कथा ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण या व्हिडिओमध्ये परमेश्वराने आपली निर्मिती फक्त खाण्यासाठी आणि आराम करण्यासाठी केलेली नाही, तर कष्ट करून उदरनिर्वाह करावा आणि इतरांना मदत करावी म्हणून केलेले आहे. तर आपण आज अशाच एका आळशी माणसाची गोष्ट या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. एक भिकारी होता. तो रोज दारोदार फिरून भिक्षा मागत असे. गरीबाला भाजी भाकरी द्या, आई साहेब, माई साहेब असा म्हणायचा. दिवसभर पायपीट करून त्याच्या झोळीत जेमतेम पोटापुरती भिक्षा मिळे. एखाद्या दिवशी त्याची झोळी रिकामीच राहत असे. झोळी रिकामी तर पोटही रिकामे. त्या दिवशी त्याला उपवास घडे. झोळीत पडले तर पोटात पडे, झोळी रिकामी तर पोट रिकामे. त्याची बहुतेक वेळा उपासमारच होत असे. त्या दिवशी तसेच झाले. भिकारी दिवसभर फिरला, पण त्याच्या झोळीत काहीच पडले नाही. झोळी उपाशीच राहिली, पोटही उपाशीच राहिले. आपले उपाशी पोट धरून फिरत फिरत तो देवळापाशी आला. सायंकाळ झाली होती. देवळात भाविकांची गर्दी होती. देवळात एका महाराजांचे प्रवचन सुरू होते. भाविक शांततेने ऐकत होते. भिकाऱ्याने विचार केला, देवळात भाविकांची गर्दी आहे. भाविक दयाळू असतात. एखाद्या भाविकास तरी माझी दया येईल. एखादा तरी दाता मिळेलच. आपण येथेच बसू. भिकारी देवळाच्या पायरीवरच बसून राहिला. महाराजांचे प्रवचन त्याच्याही कानावर पडत होते. महाराज सांगत होते, हे जग देवानेच निर्माण केले आहे. या जगातले सारे जीव देवानेच जन्माला घातलेले आहे. प्रत्येक जीवाची देवच काळजी घेतो. प्रत्येक पोटाची तोच सोय करतो. मुंगीपासून हत्तीपर्यंत प्रत्येक जीव जंतूच्या पोटाची काळजी देवच पाहत असतो. आपण निश्चिंत असावे. आपले कर्तव्य करीत राहावे. देवावर विश्वास ठेवावा. भिकाऱ्याच्या कानावर हे शब्द पडले. त्याने आपले कान टवकारले. महाराज पुन्हा पुन्हा तेच घोळून घोळून सांगत होते. मुंगीपासून हत्तीपर्यंत प्रत्येकाच्या पोटची काळजी देवच पाहत असतो. भिकाऱ्याच्या कानात तेच शब्द घुमू लागले. मुंगीपासून हत्तीपर्यंत प्रत्येकाच्या पोटाची काळजी देवच पाहतो. भिकाऱ्याला आश्चर्य वाटले आणि तो मनाशी म्हणाला, साऱ्यांच्या पोटची काळजी जर देवच पाहतो तर मी उपाशी का राहतो? माझे पोट देवाला दिसत नाही का? मी उपाशी आहे. माझ्या पोटाची सोय देव का करत नाही? भिकारी आपल्या मनाशीच हसला. आपल्या मनाशीच म्हणाला, देव मी कसा दिसणार? मी तर भिक्षा मागत फिरत असतो. देवाची चुकामुक होत असणार. म्हणूनच देवाला आपण दिसत नसू. आजही देवाची चुकामुक झाली असणार. देव मला दिसला नाही आणि देवाला आपण दिसलो नाही तर महाराज देवळात बसून खोटे थोडेच बोलणार. महाराज खरेच सांगतात. देवानेच तर पोट दिले आहे. पोटाची सोय तोच लावतो. त्याने ठरविले, उद्या भिक्षा मागत फिरायचे नाही. एकाच ठिकाणी बसायचे. देवाचे माझ्याकडे लक्ष जाईल अशाच ठिकाणी बसायचे. देवाला आपले ठिकाण समजले की देव रोजच आपल्या पोटची सोय करेल. आपल्याला दररोज फिरावेच लागणार नाही. आपल्या पोटाची चिंता कायमची मिटेल. पण कुठे बसायचे? मुंग्यांच्या वारुळाजवळ बसू. मुंग्यांच्या पोटची सोय करायला देव आला की आपण त्याला दिसू आणि तो आपणाला दिसेल. चुकामुक होणार नाही. मुंग्यांना साखर मिळेल आणि मला भाकर मिळेल. भिकाऱ्याने ठरविले वारुळाजवळ बसायचे. पण पुन्हा त्याला प्रश्न पडला, कोणत्या वारुळाजवळ बसावे? वारुळे ते पुष्कळ आहेत आणि आता रात्री वारुळ कुठे शोधायचे? त्याच्यापेक्षा देवळाच्या पायरीवरच आपण बसावे. देव देवळातूनच आपल्या कामाला निघेल की नाही? देव बाहेर निघाला की आपलीच पहिली भेट होईल. बस असेच करायचे. इथून उठायचेच नाही. पायरीवरच बसून राहायचे. आपली पायरी सोडायचीच नाही. भिकाऱ्याने निर्धार केला आणि तो देवाच्या वाटेवर बसून राहिला. प्रवचन संपले. भाविक लोकांची गर्दी ओसरू लागली. सारे आपल्या घरी गेले. महाराजही निघून गेले. त्या भिकाऱ्याकडे फारसे कोणीच लक्ष दिले नाही. आता देऊळ अगदी रिकामे झाले. देवाशिवाय देवळात कोणीच नव्हते. रात्र झाली.
पुजाऱ्याने देवळाचे दरवाजे बंद केले. भिकारी पायरीवरच बसून होता. तो झोपणार नव्हता, जागणारच होता. कारण त्याला भीती होती, आपण झोपलो आणि देव निघून गेला तर पुन्हा चुकामुक होईल. भिकारी पोटावर हात देऊन बसूनच राहिला. उद्याच्या आशेवर तो जगत होता. उद्या त्याला देव भेटणार होता, त्याच्या पोटची सोय लावणार होता. भिकाऱ्याच्या डोळ्यात झोप नव्हती, आशा होती. आशाकडे डोळे लावून तो बसला होता. मध्यरात्र झाली. भिकारी जागाच होता. किती वेळ जागणार होता? पहाटे पहाटे त्याच्या डोळ्यात झोप आलीच. त्याला झोपेने घेरलेच. भिकारी पोटावर हात ठेवून झोपी गेला. पहाटेच्या घंटानादाने एकदम त्याला जाग आली. त्याने पाहिले, देवळात भाविकांची ये-जा सुरू झाली. सारे देवळे जागे झाले होते. भिकाऱ्यालाही चांगलीच जाग आली आणि त्याला शंका आली, देव निघून तर गेला नसेल? भाविकांची वर्दळ वाढली. भिकारी भाविकांच्या वाटेवर बसला होता. एका भाविकाने त्याला हटकलेच. अरे, वाटेत का बसलास? बाजूला हो. चांगला धडधाकट दिसतो आणि भीक मागतो. चल उठ इथून. भिकाऱ्याला उठावेच लागले. तो उठला आणि एका झाडाजवळ येऊन बसणार तोच त्याचे लक्ष गेले. झाडावर एक मुंग्याचे लहान वारूळ होते आणि त्या वारुळाजवळ कुणीतरी साखर टाकली होती. साखरेचे कण तोंडात घेऊन मुंग्यांची वारुळात जा-ये सुरू झाली. भिकाऱ्याला आश्चर्य वाटले. त्याला महाराजांचे शब्द आठवले, देव मुंगीपासून हत्तीपर्यंत प्रत्येकाच्या पोटची सोय करतो. भिकाऱ्याची खात्री झाली. देव मुंग्यांच्या पोटची सोय करून निघून गेला. आपण त्याला दिसलोच नाही. झोपेने शेवटी दगा दिला. आजही चुकामुक झाली. आजही आपण उपाशीच राहणार. भिकारी कालपासून उपाशी होता. आता त्याला खूप भूक लागली. तो आपली झोळी घेऊन भिक्षा मागण्यासाठी निघून गेला. पण थबकला. त्याच्या मनात विचार आला, आपण भिक्षा मागण्यासाठी गेलो आणि देव आला तर पुन्हा चुकामुक व्हायची. नकोच. आता चुकामुक होऊच द्यायची नाही. इथेच बसायचे. आता उठायचेच नाही, फिरायचेच नाही, झोपायचेच नाही. भिकारी तेथेच बसून राहिला. एवढ्यात 10-12 लोकांचा घोळका आला. देवाचे दर्शन करून लगबगीने तो घोळका निघाला. एकाने त्या भिकाऱ्याकडे पाहिले आणि त्या भिकाऱ्याला म्हणाला, अरे, इथे काय बसलास? चल आमच्याबरोबर. शेजारच्या गावात एक मोठे धरण बांधण्याचे काम सुरू आहे. त्या कामाला पुष्कळ मजूर हवेत. चल आमच्याबरोबर. तिथे राहण्याची सोय आहे, जेवणाची पण सोय आहे. शेवटी मजुरी मिळणार. पोटाची चिंता दूर होईल. चांगला धडधाकट दिसतो. भीक मागत काय बसलास? कोण भीक घालणार? अरे चल, चांगली पोटाची सोय होईल तुझ्या. भिकारी उठलाच नाही. त्याने विचार केला, देव साऱ्यांच्या पोटाची सोय करतो, माझ्याही करणारच आहे. मी यांच्याबरोबर गेलो आणि देव आला तर पुन्हा चुकामुक. आता चुकामुक नकोच. भिकारी उठलाच नाही. ते निघून गेले. आणखी बरेच मजूर गेले. भिकाऱ्याने त्याची पर्वा केली नाही. त्याला देवाची पर्वा होती. भिकारी तेथेच धरणे धरून बसला. पोटात भूक मावत नव्हती. तो भुकेने व्याकुळ झाला, पण पोट दाबून बसून राहिला. दुपार टळली. संध्याकाळ झाली. देव आलाच नाही. त्याच्या झोळीत काही पडलेच नाही. त्याच्या पोटची सोय झालीच नाही. आता मात्र भिकाऱ्याला देवाचा राग आला आणि त्यापेक्षाही त्या महाराजांचा राग आला. महाराज खोटे बोलतात. त्यांचे ऐकले आणि आपण उपाशी राहिलो. गावात थोडे फिरले असतो तर कुणाला तरी दया आली असती. पोटापुरते मिळालेच असते. संध्याकाळ झाली. देवळातली गर्दी वाढली. कालचे महाराज आजही प्रवचनासाठी आले. भिकाऱ्याने त्याला पाहिले आणि तो महाराजांजवळ आला आणि भीतच म्हणाला, महाराज, कुठे आहे देव? काल तुमचे प्रवचन ऐकले. तुम्ही सांगितले देव मुंगीपासून हत्तीपर्यंत साऱ्यांच्या पोटची सोय करतात. मी कालपासून उपाशीच आहे. रात्रीपासून येथेच बसलो आहे. माझे उपाशी पोट देवाला दिसले नाही का? महाराजांनी भिकाऱ्याकडे पाहिले आणि ते म्हणाले, तू कालपासून उपाशी आहेस? हो महाराज.
तू कालपासून इथेच उठलाच नाही. नाही महाराज, देवाची चुकामुक होऊ नये म्हणून मी येथून हल्लोच नाही. भीक मागायला सुद्धा गेलो नाही. महाराज, सकाळी बरेच लोक धरण बांधायच्या कामावर मजुरीसाठी गेले. मला म्हणाले, चल आमच्याबरोबर. भरपूर मजुरी मिळेल, पोटाची सोय होईल, कायमची चिंताच दूर होईल. पण महाराज, मी त्यांच्याबरोबर सुद्धा गेलो नाही. महाराज उद्गारले, का? त्यांच्याबरोबर का गेला नाहीस? भिकारी म्हणाला, महाराज, कसे जाणार? गेलो असतो आणि देव आला असता तर पुन्हा चुकामुक झाली असती. महाराज म्हणाले, अरे रे रे रे, तुला देव कळलाच नाही. बाबा रे, देव असा पदोपदी भेटत असतो, तो प्रत्यक्ष दिसत नसतो. महाराज निघून गेले. भिकारी पाहतच राहिला. महाराजांचे शब्द त्याच्या मनात घुमू लागले. देव पदोपदी भेटत असतो, पण तो प्रत्यक्ष दिसत नसतो. भिकाऱ्याने आपली बेकेची झोळी घेऊन फेकून दिली आणि आपले हात धुवून तो मजुरीसाठी निघून गेला. त्याला कळाले होते, देवाने पोट दिले, पण हातही दिले. केवढी ही सोय केली देवाने. या गोष्टीतून श्रोते हो, आपण हे शिकायचे की परमेश्वराने आपणास आनंद, दुःख व त्या कामातून मार्ग काढण्याची बुद्धी दिली आहे. सर्व कामे स्वतःची स्वतः करण्यास शिका. स्वकष्टाने मिळवलेली थोडेसे ज्ञान व धन हे नेहमीच आयते मिळालेल्यापेक्षा श्रेष्ठ असते. म्हणून परमेश्वराने दिलेली बुद्धी व शरीराचा सत्कारण्यासाठी उपयोग करावा.